श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात 90 वरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे फुले कृषी वाहिनी हे रेडिओ अर्थात 90.8 FM कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. जनाजनात घराघरात मनामनात रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. मी डॉक्टर आनंद चौबे आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, आता सोयाबीन पिकाची लागवड झालेली आहे आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे की सततचा पाऊस आणि कमी तापमान यामुळे सातत्याने सोयाबीन पिकावरतील पाणी खाणाऱ्या किडींचं मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव होताना दिसतोय आणि आमचे अनेक शेतकरी बंधू आपला फवारणीचा पंप घेऊन अनेक कीटनाशक फवारणीसाठी सातत्याने शेतामध्ये जाताना दिसत आहेत. आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगाने आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी रेडिओ स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेला आहे डॉक्टर सखाराम आगावसर यांना. आणि आज आपला विषय आहे सोयाबीन पिकावरील पाणी खाणाऱ्या किडींचे व्यवस्थापन. आजच्या विषयाच्या अनुषंगाने डॉक्टर सखाराम आगावसर, आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर आणि सर्व शेतकरी बंधूंना नमस्कार. श्रोतेहो, डॉक्टर सखाराम आगाव हे सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे जवळजवळ 17 वर्षाहून अधिक कार्यकाळ ते काम करत आहेत आणि सातत्यानं विद्यार्थी आणि शेतकरी यांच्यासाठी ते सातत्यानं कार्यरत असतात. अनेक क्षेत्रामधलं त्यांचं संशोधन अतिशय शेतकऱ्यांना उपयुक्त असं आहे आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सोयाबीन पिकावरील पाणी खाणाऱ्या किडीचं व्यवस्थापन. सर, आजच्या विषयाच्या अनुषंगाने मला निश्चितपणे विचारायला आवडेल की जर आता जर बघितलं की सातत्यानं सततचा पाऊस सुरू आहे आणि त्याचबरोबर कमी तापमान सुद्धा असं वातावरण आपल्याला दिसतं आणि अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याने अनेक ठिकाणी सोयाबीन पेरणी केलेली आहे. आता जवळजवळ 1 महिना 1.5 महिना होऊन गेलेला आहे आणि या सोयाबीन पिकावरती आता मग मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव होताना दिसतोय. नेमकंच कोणकोणत्या किडींचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावरती दिसतोय? सर, आपण मुख्य विषयाकडे वळण्याच्या अगोदर आपण थोडंसं विषयांतर करूया. तर आपल्याला माहिती आहे की सोयाबीन हे साधारणपणे 90 ते 110 दिवसामध्ये शेतकऱ्याला हमखास उत्पन्न मिळवून देणारं पीक आहे. आणि मध्य प्रदेश नंतर आता महाराष्ट्रामध्ये जर आपण लागवडीचं प्रमाण बघितलं तर ते सातत्यानं आपल्याला तो लागवडीचा आलेख जो आहे तो वाढताना दिसतोय. पण जसं आपण एखाद्या पिकाचं यशस्वी उत्पादन घ्यायचं म्हणजे लागवडीपासून ते उत्पन्न आपल्या दारात आणायचं असेल यशस्वीपणे, तर साधारणपणे आपण एक अष्टसूत्री कार्यक्रम सांगितलेला आहे. पर्टिक्युलरली सोयाबीनच्या बाबतीत बोलायचं झालं तर मग आता त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण सुरुवातीला बियाण्याची उगवण क्षमता तपासणी केली असेल, नंतर त्याला बीज प्रक्रिया केलेली असेल, पेरणीचं आपण व्यवस्थापन म्हणजे योग्य वेळेवर पेरणी केलेली असेल, नंतर बियाण्याची मात्रा आपण योग्य राखलेली असेल, त्यामध्ये नंतर खत व्यवस्थापन आलं. पुन्हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे जो तण व्यवस्थापन आहे, कारण बरेचसे तण जे आहेत त्या किडींना यजमान म्हणून काम करतात. नंतर पाणी व्यवस्थापन आहे, सध्या त्याची गरज नाही. आणि अष्टसूत्रीमधलं जे 8वं आणि महत्त्वाचं जे सूत्र आहे ते आहे तुमचं कीड आणि रोग व्यवस्थापन. आणि आता आपण माहिती आहे आपल्याला की साधारणपणे आपण 1.5 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे आणि सोयाबीनवर येणाऱ्या ज्या किडी आहेत त्याच्यामध्ये साधारणपणे 3 वेगवेगळ्या गटातील किडी आहेत. पण हे गट बघण्याच्या आधी आपल्याला बघा तुम्ही की एखादा जो व्यापारी माणूस असतो तो व्यापार करताना त्या व्यापारातील सगळे खाच खळगे माहीत करून घेतो आणि मगच त्या व्यवसायाकडे वळतो. तर शेतीमध्ये सुद्धा हे सूत्र अवलंबन करण्याची गरज आहे, कारण आपण जे पीक घेतो त्या पिकाविषयी आपल्याला सर्व नाही परंतु ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या माहीत असणं गरजेचं आहे. मग आता सोयाबीन पिकाचं बोलायचं झालं तर मी सुरुवातीला सांगितले की साधारण हे जे पिकाचा कालावधी आहे तो आहे 90 ते 110 दिवस. जातीनुरूप तो कमी जास्त होऊ शकतो. आणि ह्या पिकाकडे जर आपण बघितलं तर ह्याच्या वाढीच्या 5 वेगवेगळ्या अवस्था आहेत. म्हणजे ह्या 5 अवस्थातून ते जातं. मग त्याच्यामध्ये पहिली जी अवस्था आहे साधारणपणे पहिल्या 30 ते 35 दिवसांची जी आहे शाखीय वाढ अवस्था. आणि ह्या अवस्थेमध्ये प्रामुख्याने ज्या येणाऱ्या किडी आहेत त्या आहेत रस शोषण करणाऱ्या किडी. मग त्याच्यामध्ये तुमचा मावा असेल, फुलकिड्या असेल, तुडतुडे असेल, पांढरी माशी असेल. ही स्टेप झाल्यानंतर दुसरी अवस्था आहे तुमची फुलोरा अवस्था, जी साधारणपणे 35 ते 55 दिवसांकरिता असते. ह्याच्यामध्ये देखील म्हणजे पहिली शाखीय अवस्था आणि फुलोरा अवस्था ह्या दोन्ही अवस्थेमध्ये शेतकरी बांधव ज्या किडींपासून त्रस्त होतात त्याच्यामध्ये 2 किडींची अजून भर पडलेली आहे. त्याच्यामध्ये तुमचा चक्री भुंगा आहे आणि खोडमाशी आहे.
आणि आज आपण ज्या 1.5 महिन्याच्या कालावधीवरती आपलं सरासरी पीक येऊन ठेपलंय, तर ती आहे शेंगा लागण्याची अवस्था किंवा फुलोरा अवस्था, नंतर शेंगा भरण्याची अवस्था आणि शेवटची जी आहे ती परिपक्वता अवस्था. म्हणजे साधारणपणे ह्या 4 स्टेपमधून जातं. आणि आज आपल्याला ज्या किडींना सामोरं जायचं आहे त्याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या आहेत त्या आहेत पाने खाणाऱ्या किडी. मग त्याच्यामध्ये सर 4 वेगवेगळ्या प्रकारच्या मुख्यत्वे येणाऱ्या किडी आहेत. त्याच्यामध्ये आपली उंटाळी आहे, नंतर तंबाखूवरील पाने खाणारी अळी आहे जिला आपण स्पोडोप्टेरा ल्युटिरा म्हणतो, नंतर केसाळ अळी आहे, आणि चौथी महत्त्वाची जी अळी आहे ती आहे पाने गुंडाळणारी अळी. सुरुवातीला ह्या किडीचा प्रादुर्भाव देखील भुईमुगावर जास्त होता, परंतु तुम्ही वातावरणीय बदल म्हणा किंवा पिकाचा पॅटर्न म्हणा, त्यामुळं पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आपल्याला सोयाबीनवर देखील झाल्याचं आपण बघतोय. या सगळ्या किडींच्या मध्ये आपण म्हटलं की प्रादुर्भावाने आता जर बघितलं तर पाने खाणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होताना दिसतोय. बरोबर. तर नेमकंच पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आपल्या सोयाबीन पिकावरती झाला आहे किंवा नाही हे शेतकरी बंधूंनी कशा पद्धतीनं ओळखणं गरजेचं आहे? जर सर याच्यासाठी सोपी गोष्ट आहे, म्हणजे आपल्याकडे बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फेरोमोन ट्रॅप आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही बघा, समजा आपण एखाद्या शहरामध्ये जनरली आता आपण जे कल्चर बघतो त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की आपण एकतर तुम्हाला जिथं घर आहे तिथं घरावर डोअर बेल तरी सापडेल, किंवा दुसरं पाळीव कुत्रे आपल्याला दिसतात. अगदी. ह्याचा उपयोग काय माहिती आहे का, की त्या घरी एखादा नवीन कोणी पाहुणा आला ह्याची वॉर्निंग देण्याचं काम ते करतात. मग तसंच या किडींसाठी सुद्धा आपण जे कामगंध सापळे आहेत ते आपण साधारणपणे 2 ते सर्वेक्षणासाठी जर आपल्याला म्हणून वापरायचं असेल किंवा आपल्याकडं जो आपल्याला अपेक्षित नसलेला पाहुणा आलाय का तो जर आपल्याला शोधायचा असेल तर आपण वेगवेगळ्या किडींसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कामगंध सापळे आपण शेतामध्ये लावू शकतो आणि त्यातून आपल्याला सहज कळेल की आपल्याकडे कुठली कीड आलेली आहे. फक्त त्या कामगंध सापळे वापरताना काळजी काय आहे सर, ह्याच्यामध्ये जे वेगवेगळ्या किडीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे लूर आहेत. म्हणजे तुमची शेंगा पोखरणारी अळी असेल तर तिला तुमचा हिलीलूर आहे, किंवा तंबाखूवरील पाने खाणारी अळी असेल तर तिच्यासाठी तुमचा पोडोल्यूर आहे. म्हणजे ही लूर आणि त्याची ज्याला आपण म्हणतो गुणवत्ता, ह्या 2 गोष्टी जर आपण बघितल्या तर आपलं काम सोपं व्हायला मदत होईल. त्या लूरमधनं लक्षात येईल की कोणत्या अळीचा हा प्रादुर्भाव झाला. अगदी नक्की. बरं, मग या पाने खाणाऱ्या किडीचा जीवनक्रम कशा पद्धतीनं असतो? तर मग आता सर आपण ह्याच्यामध्ये अगदी महत्त्वाचा प्रश्न आपण विचारला. कारण बघा, आपण आपलं समजा पोट दुखतंय तर आपल्याला डोक्याच्या डॉक्टरकडे जाऊन काही उपयोग होत नाही. तसंच शेतीच्या ह्या अळ्यांच्या बाबतीत पण आहे की तुम्हाला जी कीड आपल्याकडं, म्हणजे समजा उंटाळी असेल, आता बरीचशी औषधं काही कॉमन आहेत आपण मारताना त्या किडीच्या नियंत्रणासाठी. तसं जर उंटाळी असेल तर बाकी आपल्याला तिच्या नियंत्रणासाठी त्या अळीवरती चालणारं औषधच फवारावं लागेल. तिथं आपल्याला रसशोषक किडींसाठी उपयुक्त असलेलं औषध फवारून चालणार नाही. मग जर आपल्याला यशस्वी नियंत्रण करायचं असेल तर एक गोष्ट, आपल्याला ती कीड कशी दिसते म्हणजे तिची ओळख महत्त्वाची आहे. नंतर तिचा थोडक्यात आपल्याला जीवनक्रम माहीत पाहिजे. नंतर त्या किडीची कुठली स्टेज आहे किंवा कोणती अवस्था आहे जे आपल्या पिकाला हानी पोहोचवते, आणि कोणत्या अवस्थेचं आपण नियंत्रण केलं म्हणजे आपली पुढचं जे प्रजनन आहे किंवा जी मोठ्या प्रमाणात आपल्याला किडीला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे ते आपण टाळू शकतो. याचं जर आपल्याला पुरेसं ज्ञान असेल तर माझ्या माहितीप्रमाणे या किडींचं 100% आपण यशस्वी नियंत्रण करू शकतो किंवा आपलं कीडविरहित आपण पीक आपण ठेवू शकतो. मग आता सर याच्या ज्या 4 मी सांगितलं महत्त्वाच्या ज्या 4 इथे पाने खाणारे किडी आहेत, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली आणि सातत्याने येणारी आणि महत्त्वाची जी कीड आहे ती आहे उंटाळी. मग आता ही जी उंटाळी आहे सर, तर साधारणपणे ह्या सोयाबीनच्या पिकावर 3 प्रकारच्या उंटाळ्या आपल्याला दिसून, म्हणजे आळ्यामध्ये 3 वेगळ्या वेगळ्या स्पेसीज आहे. मग त्याच्यामध्ये पहिली आहे जेसुनिया, नंतर दुसरी आहे क्रायसोडिक्स आणि तिसरी आहे अकाया जॅनुटा. ह्या 3 वेगळ्या स्पेसीज आहे. मग त्या ओळखायच्या कशा? आता सगळ्यात महत्त्वाचा असा विषय आहे की हिला उंटाळी का म्हटलं जातं सर, तर साधारणपणे ही जी अळी आहे तर हिला जे आपण आमच्या कीटकशास्त्राच्या भाषेमध्ये जे सेगमेंट म्हणतो, तर पोटाचे जे सेगमेंट आहे तिथं तिला पाय नसतात. म्हणजे सुरुवातीचा डोक्याकडील भाग आणि शेपटाकडील भाग ह्या 2च ठिकाणी पाय असतात. त्यामुळे चालताना ती उंटासारखी बाग काढून चालते आणि म्हणून तिला आपण उंटाळी म्हणतो. मग आता याच्यामध्ये पहा सर,
जेसुनिया प्रजातीचे जे पतंग आहे हं. तर साधारणपणे ते आकाराने लहान आहेत आणि त्यांचे पुढचे पंख जे आहेत ते मळकट पिवळसर आहे आणि ही जी आळी आहे ती एकदम नाजूक आहे. तिचा रंग जो आहे तो फिकट हिरवा आहे. त्याच्यावरून आपल्याला सहज कळतं ही जेसुनिया प्रजातीचं आळी म्हणजे उंटाळी आहे. हं. आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे की तिला आपण साधं टच केलं नॉर्मल ती लगेच खाली पडते. बरं. म्हणजे तिला कोरोनाचं सूत्र माहिती आहे, डोंट टच. अच्छा. बरोबर. नंतर दुसरं जो क्रायसोडिक्स प्रजातीचे जे पतंग आहे हं. तर ह्या पतंगाचे जे पुढचे पंख आहेत ते तपकिरी करड्या रंगाचे आहे. बरोबर. आणि मागील पंख मात्र कसे आहेत तर फिकट रंगाचे. हं. आणि आपल्याला मेन काम कुठं आहे ते आळीपाशी. मग हिची जी आळी आहे तर साधारणपणे ही पण फिक्कट हिरव्या रंगाची आहे आणि हिच्या शरीरावर मध्यभागी निळसर हिरवी रेषा आहे. हं. पण ह्या रेषेच्या ज्या कडा आहेत बरं. त्या मात्र पांढऱ्या रंगाच्या आहे. हं. म्हणजे याच्यावरून आपल्याला कळतं की ही क्रायसोडिक्स प्रजातीची आहे. हं. आणि तिसरी जी प्रजाती आकाया जनटा हं. तिला आपण एरंडावरील उंटाळी म्हणतो. असं म्हणायचं कारण असं आहे की ती एरंडावर म्हणजे सोयाबीन आणि एरंड जर तिच्या समोर ठेवलं हं. जसं आपण पहा माणसामध्ये शाकाहारी मांसाहारी बरं. आपल्याला माहिती आहे हं. ज्याला शाकाहारी आहे तो कधीच मांसाहाराकडे वळणार नाही अगदी. किंवा मांसाहारावाला शाकाहाराकडे जाणार नाही. पण हिचं तसंच इथंही आहे. याला एरंडीन सोयाबीन जर ठेवलं तर ही पहिला प्रिफरन्स एरंडीला देणार. आवडतं खाद्य. हा आवडतं खाद्य पीक आहे. हं. प्रिफरन्स त्याला देते ती. हं. म्हणून ही एरंडावरील उंटाळी असं पण आपण म्हणतो. तर ही जी आळी ही सुरुवातीला काळी असते नंतर मात्र तपकिरी लालसर रंगाची होते. बरं. म्हणजे याच्यावरून असं ही लक्षणं आहे त्याच्यावरून आपल्याला कळेल की ही उंटाळी आहे. आता दुसरा भाग याचा जीवनक्रम कसा चालतो हं. तर जनरली ज्या लेपिडोप्टेरन पेस्ट आहे किंवा लेपिडोप्टेरा ऑर्डरमध्ये ह्या मोडतात तर ह्यांचं नॉक्चर्नल हॅबिट आहे अच्छा. बऱ्याचशा किडींचं. याचा अर्थ असा आहे की ह्या रात्री सक्रिय असतात. बरं. म्हणजे हा पिकावर दरोडा कधी आपल्याला माहिती आहे जनरल दरोडेखोर कधी येतात दिवसा येणारे आहेत अपवाद त्याला नाही असं नाही आहे. तर ह्या रात्री दरोडा म्हणजे रात्रीच्या वेळी ह्या कार्यरत असतात. बरं. आणि दिवसा मात्र जो दाट कॅनॉपी आहे झाडाची हं. त्याच्यामध्ये त्या लपून बसतात. मग ह्या किडीचे जे पतंग आहे मादी पतंग आहे ते रात्रीच्या वेळी साधारणपणे पानाच्या खालच्या पृष्ठभागावर गोलाकार पिवळसर रंगाची एक अंडी घालते. बरं. तर आणि ही जी अंडी अवस्था आहे ही साधारणपणे 2 ते 4 दिवसासाठी राहते. म्हणजे याचा दुसरा अर्थ असा की 2 ते 4 दिवसात अंड्यातून आळ्या बाहेर येतात. नंतर ही जी आळी अवस्था आहे ती साधारणपणे 16 ते 23 दिवस असते. आणि ही जी आळी आहे ही पानाची घडी करून पानावर कोशावस्थेत जाते. बरं. हीच खाली जमिनीमध्ये येत नाही. हं. आणि साधारणपणे 6 ते 7 दिवसानंतर कोशामधून पुन्हा पतंग बाहेर पडतात. म्हणजे साधारणपणे 35 दिवसामध्ये म्हणजे जर अनुकूल वातावरण असेल तर एक पिढी तुमची 35 दिवसामध्ये पूर्ण होते. मग आपण साधारणपणे हा विचार केला पाहिजे की सोयाबीनचं पीक 90 ते 110 आपण सांगतो तर साधारणपणे एका पिकाच्या पिरियडमध्ये 3 ते 4 पिढ्या पूर्ण करतात. आणि हे जे कोश आहे सर तर हे कोश साधारणपणे सुरुवातीला हिरवे असतात नंतर ते तांबड्या रंगाचे होतात. हं. आणि या किडीला ज्या इतर यजमान पिकं आहेत तर त्याच्यामध्ये तुमचं कापूस आहे, कोबी आहे, फुलकोबी आहे, सूर्यफूल आहे, तूर आहे, उडीद आहे, तीळ आहे. हे लक्षात ठेवायचं कारण का हं. की ही आपल्याला जर यजमान पिकं माहीत असली तर आपण पीक पालट करताना ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणजे जिथं सुरुवातीला कापूस केला असेल हं. तर तिथं शक्यतो तुम्ही परत सोयाबीनच्या नादी लागू नये. अगदी अगदी. निश्चितच शेतकरी बंधनो, खऱ्या अर्थानं 90.8 FM फुले कृषी वाहिनीवर आज आपला विषय सुरू आहे सोयाबीन पिकावरील पाणी खाणाऱ्या किडीचं व्यवस्थापन. आणि आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर सखाराम आगाव, सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. सर, मग हे आपण पूर्ण त्यांचा जीवनक्रम सांगत आहात आणि उंटाळी आहे, त्याच्यानंतर अजून अशा कोणत्या अळ्या आहेत? हां, तर सर याच्यामध्ये दुसरी सगळ्यात महत्त्वाची जी कीड आहे जी सातत्याने आपल्याला दिसतेच म्हणजे भुईमुगानंतर सोयाबीनवर येणारी ती आहे आपली तंबाखूवरील पाने खाणारी अळी, जिला आपण स्पोडोप्टेरा ल्युटेरा म्हणतो. ही सुद्धा किडीचं वैशिष्ट्य असं आहे की सर ही सुद्धा बहुभक्षी कीड आहे. म्हणजे सोयाबीन शिवाय इतर अनेक पिकावर तिचा आपण उपद्रव झालेला आपण बघतो. मग ही कीड कशी ओळखायची तर साधारणपणे ह्या किडीचे सुद्धा जे प्रौढ पतंग आहेत ते साधारणपणे फिक्कट भुरकट रंगाचे आणि त्याच्या पंखावर पांढऱ्या रंगाच्या वेड्या वाकड्या रेषा आहेत. त्याच्यावरून आपल्याला समजतं की हे तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीचे पतंग आहेत. आणि
ही पण कीड सर, बेसिक प्रश्न असा आहे सर. आता आपण बघितलं मक्यामध्ये जे थैमान घातलंय तुमच्या लष्करी अळीनं, अमेरिकन लष्कर. म्हणजे ही जीनस यांचा सेम आहे, स्पोडोप्टेरा, फक्त हिची स्पेसीज वेगळी आहे. आणि ह्या किडीचं जर आपण किती तीव्र स्वरूपाचा प्रादुर्भाव येतो तर साधारणपणे सर 2008-09चा जो पिरियड आहे, केवळ ह्या किडीनं सोयाबीनमध्ये एवढं थैमान घातलं होतं की केवळ या किडीमुळं त्या सोयाबीन पिकाचा प्रादुर्भाव आपल्याला जो आपल्याकडं महाराष्ट्र शासनाचा क्रॉपसॅप पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प कार्यरत आहे त्याच्यामध्ये नोंद घ्यायला भाग पाडलं. म्हणजे अशीच एवढी तीव्रता आहे त्याची. हो, एवढी तीव्रता आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे सर की ही जी कीड आहे एकतर ती समूहानं अंडी घालते, हिची अळी, हिचा मादी पतंग जो आहे समूहानं अंडी घालतो. साधारणपणे तिच्या जीवनक्रमामध्ये 1200 ते 2000 अंडी घालते ती एका वेळेस. आणि ही जी अंडी आहे ती साधारणपणे 200 ते 250च्या पुंजक्यामध्ये घालते पानाच्या खालच्या बाजूला. आणि त्याच्यावर गुलाबी रंगाचं तंतुमय केस असतात, त्याच्यावरून आपल्याला पटकन लक्षात येऊ शकतं की ही स्पोडोप्टेराची अंडी आहेत. नंतर तिसरी जी कीड आहे सर, या अनुषंगानं बोलायचं झालं तर ती आहे आपली केसाळ अळी. तर जसं मी ही उंटाळी तुमची स्पोडोप्टेरा ही नियमितपणे येणाऱ्या किडी आहेत, परंतु केसाळ अळी आणि तुमची पाने पोखरणारी अळी, ह्या तुमच्या केसाळ अळी ही सूर्यफुलावर नियमितपणे येणारी आणि पाने पोखरणारी अळी ही तुमची भुईमुगावर नियमितपणे येणारी कीड आहे. परंतु वातावरणीय बदल म्हणा किंवा पावसाची अनियमितता म्हणा किंवा पेरणीची बदललेली वेळ असेल, क्रॉपिंग पॅटर्न जो चेंज झाला, त्यामुळे ह्या किडींचा देखील आपल्याला सातत्यानं प्रादुर्भाव झाल्याचा आपण आज बघतोय. तर हिच्या नावावरून पण आपल्या लक्षात येईल काय, हिला केसाळ अळी म्हटलं तर या अळीच्या अंगावर तपकिरी काळसर दाट केस असतात. त्याच्यावरून आपण सहज लक्षात येईल आपल्या की ही केसाळ अळी आहे. मग हिचं पण सर पण काय म्हणतो त्याला, जी सवय आहे अंडी घालण्याची, ही कीड सुद्धा पानाच्या खालच्या बाजूला समूहानं अंडी घालते. आणि मात्र हिची जी कोशावस्था आहे, साधारणपणे कोश आहेत तपकिरी रंगाचे, ती मात्र तुमची पालापाचोळ्यात किंवा जमिनीमध्ये आढळून येते. आणि हिचे जे पतंग आहे ते पांढऱ्या शुभ्र रंगाचे आहे. नंतर चौथी आणि महत्त्वाची जी कीड आहे ती सांगितली पाने गुंडाळणारी अळी. तर साधारणपणे ही सुद्धा नॉक्चर्नल हॅबिटॅट आहे, म्हणजे हिचे पतंग देखील रात्री सक्रिय असतात आणि दिवसा म्हणजे त्या झुडपामध्ये लपून बसतात. मग ह्या किडीची जी मादी आहे पाने गुंडाळणाऱ्या अळीची, तर ही साधारणपणे पानाच्या खालच्या किंवा वरच्या बाजूला अंडी घालते आणि ही जी अंडी आहे ती चमकदार व पांढरी असतात. मग आता पाने गुंडाळणारी अळी हिला असं का म्हटलं असेल, तर साधारणपणे असं आहे सर, ही जी अळी आहे सुरुवातीला काय करते बघा, माणसासारखं कीटकामध्ये नाही आहे. म्हणजे माणसामध्ये तुम्ही तुमच्या तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत तुमच्या पंतूपर्यंत तुम्ही काळजी करू शकता. कीटकाचं तसं नाही. ते काळजी कुठपर्यंत परमेश्वराने त्यांना सांगितलंय काय, की तुम्ही अंडी घालतानाच अशा ठिकाणी घाला की तिथे ती जास्तीत जास्त जगली पाहिजेत. मग ह्या अळीचं कसं आहे, तर साधारणपणे ही सुरुवातीला जी अळी आहे ती तुमच्या पानाच्या वरच्या बाजूनं पोखरते, पान मध्यशिरेजवळ आणि आतमध्ये शिरते. आणि नंतर मात्र काय करते, जी दोन्ही बाजूच्या पानाचे भाग आहे ना ते स्वतःभोवती दुबडून कप्पी तयार करून त्यात राहते. म्हणून तिला म्हटलं जातं पाने गुंडाळणारी अळी. पाने गुंडाळते. आणि ह्या ज्या किडी आहे आता पाने खाणाऱ्या किडी, आता यांचं फिडिंग हॅबिटॅट जे आहे सर, साधारणपणे अंड्यातून बाहेर निघलेल्या सुरुवातीच्या अवस्थेत ज्या अळ्या आहेत त्या काय करतात, पानाचा हिरवा पापुद्रा जो पृष्ठभाग आहे तो खरडवडून खातात. आता आपल्याला बघा एखाद्याला डोक्यामध्ये खवले झालेले असतात, तर जिथं खवले झाले तिथं चट्टे चट्टे दिसतात. बरोबर आहे ना, पूर्वी आपण बघायचो, आता नाही राहिलं. तसं जिथं काय होतं, ते हिरवा पृष्ठभाग खरबडून खाल्ल्यामुळे होतं काय, पांढरा पापुद्रा तयार होतो. नंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट काय यांच्यामध्ये, पान जसं फुलं लागतील तसं आपला त्या मोर्चाकडं वळवतील फुलाकडं आणि नंतर शेंगाकडं. म्हणून ह्या जर तीव्रता जास्त असेल तर तुम्हाला अगदी पानाच्या शिरात शिल्लक ठेवतात. ह्या एवढ्या
तीव्र प्रादुर्भाव करू शकतात. म्हणून सोयाबीनमध्ये आढळणाऱ्या अळ्यांच्या पैकी पाने खाणाऱ्या किडीचं व्यवस्थापन करणं गरजेचं अत्यंत महत्त्वाचं आहे. बरोबर. मग हे सगळं असे सिम्पटम झाल्यानंतर सोयाबीन पाने खाणाऱ्या अळीचं हे व्यवस्थापन नेमकं कसं करणं अपेक्षित आहे? हां, तर ह्याचं व्यवस्थापन करताना आपण असं सांगू सर, आता बघा आपण जेवण करतो रुटीन, तर त्याच्यामध्ये असं आहे का तुम्हाला, आपण कधी बघितलं आहे का फक्त डाळीवर जगणारा माणूस, किंवा फक्त ज्वारीची भाकरच खातोय, किंवा फक्त बाजरीच खातोय, असं नाही आहे. आपण काय चौरस आहार म्हणजे मिक्स आहार घेतो आपण, कधी व्हेज कधी नॉन व्हेज, म्हणजे शाकाहार तुमचा मिक्स आहार, मांसाहार. का? आपल्याला ते पोषक असावं, बरोबर ना, आपली वाढ योग्य रीतीनं व्हावी. तर जर आपल्याला हे कीड नियंत्रण यांचं चांगल्या पद्धतीनं करायचं असेल तर आपल्याला असंच एकात्मिक नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघावं लागेल. मग आता त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आज आपण जे करू शकतो, तर मी सांगितलं सुरुवातीलाच की बऱ्याचशा किडींना इतर जे तण आहेत ती पूरक म्हणून काम करतात. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, एक तर तुम्ही खुरपणी करा, किंवा तुमचं कोळपा हाकून, म्हणजे तण तिथं ठेवू नका, तण विरहित ठेवलं पाहिजे. त्याचा दुसरा फायदा असा होतो सर, समजा आपण कोळपणी केली, आता मी सांगितलं जर तुमची स्पोडोप्टेरा आहे, तंबाखूवरील पाने खाणारी अळी आहे, किंवा केसाळ अळी आहे, यांची जी कोशावस्था आहे ती कुठं आहे, जमिनीमध्ये. कोळपणी केल्याने काय होणार आहे, एक तर तुमचे जे कोश असतील ते वर येतील. बरोबर. आता सूर्यप्रकाश तर नाही आहे आपल्याकडे, पण आपल्याला निसर्गाचं सूत्र माहिती आहे, जीवो जीवस्य जीवनम. अगदी बरोबर आहे ना. मग इथं तुमचे जे कोळसा असेल, बगळा असेल, ह्यासारखी जी इतर पक्षी आहेत ते काय करणार, त्यांना दिसलं की त्या आळ्या किंवा ते कोश वेचून तुम्हाला ते मदत करण्याचं काम करतात. अगदी बरोबर. नंतर शेती मी सांगितलं की बांधावरून करून चालणार नाही, की कोणाला तरी अय बघ सोयाबीन कच झालं, नाही, तुम्हाला काय करावं लागेल, त्यासाठी तुम्हाला त्या सोयाबीनमध्ये जावं लागेल, समजा गरजेचं आहे. आता आपण गेल्यानंतर काय दिसेल की आता बघ केसाळ अळी असेल किंवा तुमची स्पोडोप्टेरा आहे, या समूहानं अंडी घालतात. आणि सांगितलंय स्पोडोप्टेरा किती साधारणपणे 150, 200, 250 पर्यंत अंडी घालू शकतात एका वेळेस. आणि आपल्या सहज लक्षात येईल, आपण तिथं शेतात जर गेलो तर आपल्याला कळेल. मग काय करायचं आहे, तुम्ही त्या अंडी किंवा आळ्यासह ते पान आपण बाजूला म्हणजे गोळा करायचं आहे, आणि आपण रॉकल मिश्रित पाण्यात नेऊन त्या किडीसह नष्ट करायचं. सोपं काम आहे. त्याचं कारण असं आहे सर, पाणी असेल तरी सुद्धा चालेल त्याच्यामध्ये टाकायचं. कारण आता बघा, एक स्पोडोप्टेराची आळी 1200 ते 2000 अंडी, म्हणजे तुम्ही एक आळी मारली तर पुढचे कितीला वाचवाल तुम्ही, एवढं प्रचंड काम आपण करू शकतो. आणि त्याला खर्च काय आहे, काहीच नाही. नंतर मी जसं सांगितलं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कामगंध सापळे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. जर आपल्याला सर्वेक्षणासाठी लावायचं असेल तर साधारणपणे एकरी आपण 4 ते 5 सापळे लावले, तुमचं काम संपलं. त्याच्यामध्ये कोणता लूर असणं अपेक्षित? मग सर आता मी आधीच सांगितले की समजा तुम्हाला स्पोडोप्टेराचा असेल तर त्याला तुम्हाला स्पोडोलूर आहे, म्हणजे किडीनुसार वेगळे वेगळे आहेत सर. नंतर सर्वेक्षणासाठी जायचं तर 5 कामगंधामध्ये तुमचं काम म्हणजे तुम्हाला काय आलंय कळेल. पण तुम्हाला नियंत्रण करायचं असेल तर त्याच्यासाठी मात्र तुम्हाला साधारणपणे 8 ते 10 सापळे प्रति एकर तुम्हाला लावायचे. आणि ते लावून नुसतं थांबायचं नाही आहे. लावल्यानंतर आपण साधारणपणे 2-4 दिवसांनी आपण तिथं जाणार आहात, त्याच्यामधले अडकलेले पतंग आपण ते काढणार आहात, आणि ते पतंग तुम्ही पुन्हा रॉकेल मिश्रित पाण्यात म्हणा किंवा इतर मार्गाचा अवलंब करून ते आपण नष्ट करणार आहात. बरोबर. याच्यामध्ये काय आहे, हे सापळ्याचं वैशिष्ट्य, याच्यामध्ये सर नर पतंग आकर्षित होतात. अरे बरोबर आहे. म्हणजे काय होणार आहे, ज्या वातावरण इतर त्या मादी तुम्ही त्याला एक तर मिलनापासून अटकाव करणार आहे, म्हणजे अप्रत्यक्षपणे इथे देखील तुम्ही कमी खर्चात चांगलं काम करू शकता. बरोबर. मग आता असं आहे सर, ह्याच्यामध्ये पण आता दुसरा भाग असा आहे की आपण डायरेक्ट रासायनिक कीटकनाशकाकडं जायचं नाही आहे, कारण वेगवेगळ्या किडीची आर्थिक नुकसान पातळी ठरलेली आहे. आर्थिक नुकसान आम्ही असं सांगतो की आर्थिक नुकसान पातळी जर ओलांडली तरच आपण रासायनिक कीटकनाशकाकडे जायचं आहे, नाहीतर आपल्याला जैविक नियंत्रणाचे पर्याय भरपूर उपलब्ध आहेत. मग आता त्यामध्ये तुम्हाला मेटारायझियम ॲनिसोप्ली आहे, किंवा उंटाळ्यासाठी तुमचं बिव्हेरिया बॅसियाना आहे, तुमच्या तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळींसाठी तुमचं नोमोरिया रिले आहे, आणि हे सहज उपलब्ध आहे.
अगदी आपल्या जवळ विद्यापीठामध्ये 200 रुपये किलो या नाममात्र दरानं ते आपल्याला सहज उपलब्ध होतंय. आणि वापराचं प्रमाण देखील फार कमी आहे सर. 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी, म्हणजे एकरी साधारणपणे तुम्हाला 2 ते 2.5 किलोमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकतं. अगदी बरं, हे जर नाही झालं तर काही विषाणू आपल्याला बाजारामध्ये मिळतात, त्या किडीमध्ये व्हायरस निर्माण करणारे. मग तुमचं शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी तुमचं HNPV आहे, ज्याला हेलिओकिल नावाने आमच्याकडे आहे आपल्या जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळेमध्ये. नंतर SLNPV आहे, किंवा ते तुमच्या स्पोडोप्टेरासाठी एकदम चांगलं काम करतं. किंवा केसाळ अळीसाठी तुमच्याकडं SONPV आहे. यांचंही वापराचं प्रमाण साधारणपणे 500 मिली प्रति हेक्टर या प्रमाणात आपण वापरू शकतो. निश्चितच शेतकरी बंधूंना जर अशा पद्धतीचे जैविक कीटनाशक हवे असतील तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने अशा पद्धतीचे जैविक कीटनाशक तयार केले आहेत आणि ते आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यालय वेळेमध्ये आपल्यासाठी उपलब्ध होऊ शकतात. त्याचबरोबर तुमच्या मनात अजून काही शंका असतील या संदर्भात किंवा उपलब्धतेच्या संदर्भात काही शंका असेल तर आपण डॉक्टर सखाराम आगावसर, सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याशी संपर्क करू शकता. मी त्यांचा संपर्क क्रमांक आपल्याला देत आहे 9421737705. मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक सांगतो 9421737705. तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधून अशा पद्धतीची जैविक कीटकनाशकं आपण त्या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाकडून उपलब्ध करून घेऊ शकता सर. आणि अजून दुसरा एक मुद्दा आहे सर. जसं तुमचं निंबोळी अर्क आहे, 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी असं मी नेहमी सांगतो लोकांना. का की मी जाहिरात नाही करत कुठली, पण एक आपल्याला लक्षात राहावं, झड्डू बाम एक बाम 3 काम, हे सर्रास आपण बघतो, बरोबर आहे ना. अगदी. मग तुमचं निंबोळी अर्क देखील तसंच आहे की एकतर काय करता येते, उग्रवास आहे त्याला. एकतर तुमच्या पिकावर कीड येणार नाही, हुकून चुकून आली तर ती खाणार नाही, आणि जी खाईल तिच्यापासून जी पुढची जी पिढी जन्मल तर तिच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिफॉर्मॅलिटी म्हणजे अपंगत्व पूर्णपणे विकसित होत नाही. एवढं चांगलं आहे ते आणि स्वस्त आहे. किंवा आपण बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची निंबोळी तेल मिळतात. आझादी रॅस्टिन म्हणून आहे 1500 ppm, 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारून मारलं तरी आपलं काम होतं. अगदी. आणि शेतकरी बांधव घरच्या घरी सुद्धा कडुनिंब तयार करू शकते. ते तर सगळ्यात सोपा उपाय आहे सर. त्याला काही लागत नाही, फक्त कष्ट घेण्याची मानसिकता पाहिजे. अगदी अगदी आहे की नाही. आणि हे सगळं करून जर नियंत्रण नाही झालं तर आपण शेवटचा पर्याय म्हणून आपण सांगतो की तुम्ही रासायनिक कीटकनाशकाकडे वळण्यास हरकत नाही. मग त्यामध्ये देखील सर वेगवेगळ्या किडींसाठी एकच कीटकनाशक काम करणारं देखील आहे. फक्त ते आपल्याला माहीत पाहिजे, ते आपण समजून घेतलं पाहिजे, विचारलं पाहिजे. मग केंद्रीय कीटकनाशक मंडळानं सोयाबीनच्या वेगवेगळ्या किडींसाठी जी शिफारस केलेली कीटकनाशकं आहे तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने साधारणपणे आपली हिरवी बुंटाळी किंवा तंबाखूवरील पाने खाणारी अळी, जिला स्पोडोप्टेरा ल्युटेरा म्हणतात, तिच्या नियंत्रणासाठी फ्लुबेंडामाइड 20 WG 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी, किंवा क्लोरॅन्ट्रिनिलिप्रोल 18.5 SC 3 मिली प्रति 10 लिटर पाणी, किंवा टेट्रानिलिप्रोल 18.18 SC 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात आपण मिसळून फवारणी करू शकतो. नंतर हिरवी बुंटाळी, शेंगा पोखरणारी अळी आणि तंबाखूवरील पाने खाणारी अळी, ह्या तिघींचाही बंदोबस्त करण्यासाठी आपल्याकडं इमामेक्टिन बेन्झोएट 1.90 EC 9 मिली प्रति 10 लिटर पाणी, किंवा एंडोक्झाकार्ब 15.80 EC 7 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आपण फवारू शकता. आणि जर आपल्याला एका किडीसाठी एकच कीटक म्हणजे सिंगल वापरायचं असेल का, नको बा आपल्याला ताप, एकात 4 किडी नियंत्रण करणं नको आहे, त्याच्यासाठी सुद्धा कीटकनाशकं शिफारसीत केलेली आहेत. मग हिरव्या उंटाळीसाठी तुमचं प्रोपेनोफॉससारखं कीटकनाशक आहे 50 EC 7 मिली, किंवा लॅम्बडासायलोथ्रिन 4.90 CS 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारायचं आहे. त्यानंतर तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीसाठी सुद्धा म्हणजे कीटकनाशकं शिफारसीत केलेली आहे. त्यामध्ये तुमचं एंडोक्झाकार्ब 14.50 SC 7 मिली प्रति 10 लिटर पाणी, किंवा स्पिनोटोराम 11.70 SC 9 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आपण फवारायचं आहे. फक्त शेतकरी बंधूंनो, आम्ही हे फवारणी करत असताना आपण
एक काळजी मात्र घ्यायची आहे. पावसाळ्याचे दिवस आहे, आपल्याला माहिती आहे. आपली फवारणी वाया जाऊ नये. म्हणजे त्यासाठी आपण शक्यतो बाजारात स्टिकर मिळतात, ते त्यात मिक्स करून वापरावं. कुठलं चांगलं दर्जेदार फक्त वापरा आपण. नंतर रासायनिक कीटकनाशकांची फवारणी आपण आर्थिक संकेत, नुकसान पातळी लक्षात घेऊनच किंवा ती ओलांडल्यानंतरच आपण फवारायचं आहे. या अनुषंगानं सोयाबीन पिकावरील पाणी खाणाऱ्या किडीची काय आर्थिक नुकसान पातळीची लेवल किती आहे? आता सर त्या वेगवेगळ्या किडीसाठी वेगवेगळ्या आहेत. तर समजा आपण उंटअळीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर साधारणपणे 1 मीटर ओळीत 4 अळ्या कधी पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी आपल्याला जर आढळून आल्या तर आपण रासायनिक कीटकनाशकाकडे वळायचं आहे. आणि पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असेल त्यावेळी मात्र जर आपल्याला 1 मीटर ओळीत 3 अळ्या आपल्याला दिसून आल्या तरच आपण रासायनिक कीटकनाशकांचं म्हणजे कीड नियंत्रण उपायांचा अवलंब करायचा आहे. नंतर स्पोडोप्टेराच्या बाबतीत सांगायचं झालं तर फुले येण्याच्या आधीच्या अवस्थेमध्ये साधारणपणे 1 मीटर ओळीत आपल्याला जर 10 अळ्या दिसून आल्या किंवा शेंगा लागण्याच्या वेळी मात्र 3 अळ्या प्रति मीटर ओळीत आढळून आल्या तर आपण कीड नियंत्रण उपाय करायला हरकत नाही आहे. शेतकरी बंधूंनो, खऱ्या अर्थानं पिकांची ही नुकसानीची आर्थिक नुकसान पातळी लेवल आहे ही आपण बघणं गरजेचं आहे. त्यासाठी सरांनी सांगितल्या पद्धतीनं आपली निरीक्षण वृत्ती त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आणि ही आर्थिक नुकसान पातळीची लेवल ओलांडल्यानंतरच आपण रासायनिक फवारणीसाठी जायचं आहे. बरोबर. आणि शेवटचा मुद्दा आपण जे सांगत होतो, शक्यतो शेजाऱ्याने मारलं म्हणून आपण मारू नका. अगदी. किंवा शेजारी कशात काय मिक्स करतो म्हणजे स्पर्धा करू नका. जे काही करायचं ते जाणून घ्या. ते एकमेकामध्ये मिक्स करण्यासाठी शिफारस केलंय का नाही औषध ते बघा आणि मगच तुम्ही ते एकत्र करून मारा. नाही तर परत तिसराच उद्योग उभा राहतो आपल्या मागं. त्यानंतर मुदतबाह्य झालेली म्हणजे एक्सपायरी संपलेली औषधं आपण त्याला हात सुद्धा लावू नका, त्याच्याकडे बघायचं टाळा. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो जान है तो जहान है, ती कुणाची असो, रासायनिक कीटकनाशकं फवारताना संरक्षक किटचा आपण वापर केलाच पाहिजे. म्हणजे सोयाबीन तरच ते आलेलं सोयाबीन आपण घरात न्यायला आपण शिल्लक राहिलो पाहिजे. जर ह्या पद्धतीनं आपण गेलो तर मला वाटतं की सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या किडींपासून आपण आपल्या पिकाची 100% सुटका करून घेऊ शकतो. यात काही शंका नाही. सर, आपण सांगत आहात ही रासायनिक फवारणी करत असताना पण सध्याचं जर वातावरण बघितलं तर थोडाफार पाऊस असतो. मग अशा वेळी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे? पावसामध्ये फवारणी करताना कोणती काळजी घेणं गरजेचं? नाही, पावसामध्ये सर आपण याच्यात महत्त्वाचा एकच भाग आहे की साधारणपणे आता बघा आपण ज्यावेळेस कीटक एकतर लेबर मिळत नाही, मिळालं तर ते परवडत नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण फवारणी करण्याच्या आधी वातावरणाचा तुम्ही विचार करा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला कमीत कमी 3, 4, 5 तासाचा वेटिंग मधला कालावधी तुम्हाला फवारणी केल्यानंतर मिळाला पाहिजे. नाही तर होणार काय की तुम्ही आता फवारलंय, पुढच्या म्हणजे फवारणी आणि पाऊस संगच आणि आलेला खर्च वाया. म्हणजे हे आपण जर समजून घेतलं तर मला वाटतं कुठलीही अडचण येणार नाही. निश्चितच. खऱ्या अर्थानं शेतकरी बंधूंनो, बऱ्याच वेळापासून आपल्याला सोयाबीन पिकावरील पाने खाणाऱ्या किडीचे व्यवस्थापन याविषयी आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर सखाराम आगाव सर, सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. आणि अतिशय छान पद्धतीची माहिती आपल्याला त्यांनी दिलेली आहे. त्यांनी सांगितलेली मूलभूत सूत्र आहेत, त्यांचा जर आपण अवलंब केला तर निश्चितपणे आपण आपल्या सोयाबीन पिकावर येणाऱ्या पाने खाणाऱ्या किडीचं व्यवस्थापन आपण निश्चितपणे त्या ठिकाणी करू शकता. सर, बऱ्याच वेळापासून आपण अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती आमच्या सर्व शेतकरी बंधूंना दिली. त्याबद्दल 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणारे अनेक शेतकरी असतील, ऑनलाईन आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ऐकणारे अनेक श्रोते असतील, या सर्व श्रोत्यांच्या वतीनं खूप धन्यवाद. धन्यवाद, आभार. आणि आपणही मला इथे येऊन जी बोलण्याची संधी दिली बद्दल मी आपलाही आभारी आहे सर. श्रोते हो, सोयाबीन पिकावरील पाने खाणाऱ्या किडीचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर सखाराम आगाव, सहाय्यक प्राध्यापक विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. यासारखेच दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी नेहमी ऐकत रहा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचा रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली. मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचा या ठिकाणी निरोप घेतो. पुन्हा भेटूया कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये एका नवीन विषयासोबत आणि एका नवीन तज्ञासोबत. तोपर्यंत नमस्कार.